नमस्कार रसिक मित्र हो. कविता मनातल्या या उपक्रमामध्ये पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. रसिक हो, पाठीमागील 5-7 महिन्यापासून मराठी साहित्यामधले जे नामवंत कवी जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या कविता आपण सर्वांनी वेगवेगळ्या इयत्तांच्या मराठी पुस्तकाच्या पाठ्यक्रमातून अभ्यासलेल्या आहेत. त्याच कविता किंवा आणखी काही कविता त्या सर्व दिग्गज आणि नामवंत कवींच्या कविता घेऊन हा माझा उपक्रम सुरू आहे. यामध्ये मी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, भारा तांबे अशा नामवंत कवींच्या कविता मी सादर केलेल्या आहेत. सादर केलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्या कवितांचा मी आनंद घेतलेला आहे. आणि काव्य या प्रकारामध्ये मला भिजवण्याचं जे काम आहे ते माझे परममित्र आणि आजचे आघाडीचे कवी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे सर यांनी केलेलं आहे. तेव्हा त्यांची मी कृतज्ञता माझ्या मनामध्ये कायम असतेच, पण त्यांचा उल्लेख केल्याशिवाय मला अनेकदा पुढे जाता येत नाही. तो अटळ आहे. तो माझ्या मनातला तो भाव त्यावेळी त्यांच्याबद्दलचा आहे तो व्यक्त होतो. तेव्हा त्यांच्याही काही कविता मी माझ्या या उपक्रमामधून सादर केलेल्या आहेत. आणि तुम्ही सर्वांनी छान असा प्रतिसाद आतापर्यंतच्या कविता सादरीकरणाला तुम्ही दिलेला आहे. माझ्या परीने त्या कवितांचं मी रसग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. मला भावलेला अर्थ मी माझ्या पद्धतीनं तो सांगतो आणि माझ्या असं लक्षात आलंय की तुम्हाला तो आवडतो. खरंच हे माझं भाग्य. मी काय व्यावसायिक कविता सादरीकरण करणारा मी सादर करता नाही. वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर अध्यापनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या समोर अशा काही कविता अवांतर एक वाचनाची मुलांना आवड व्हावी, त्यांना त्याची गोडी लागावी म्हणून मी सादर करत गेलो आणि तोच आता माझा तो छंद झालेला आहे. रसिको, आजची कविता आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे ती कविश्रेष्ठ बाभ बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बाकी बाप यांची कविता आपल्यासमोर मी उलगडणार आहे. कविता प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे, रसिकप्रिय आहे, सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. पण भाग्य असं माझं म्हणूया आणि जमलंच तर माझ्या जोडीनं तुमचं सर्वांचं कविता मी तुमच्यासमोर जी घेऊन येणार आहे, सादर करणार आहे ती थेट बाभ बोरकर यांच्या भूमीमधून, जन्मभूमीमध्ये. आज मी गोव्यामध्ये आहे आणि त्यांचं जे जन्मस्थान आहे बोरीम त्यांच्या निवासस्थानापासून मी आपणाशी संवाद साधतोय. मी बोलतो या कवितेच्या माध्यमातून. थेट मी तिथेच उभा आहे. शांतिनिकेतन हे त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे आणि तिथल्या पायऱ्यांवर उभं राहून मी या कवितेच्या माध्यमातून आपणा सर्व रसिकांशी संवाद साधतोय. आता गोव्याला आल्यानंतर बाभ बोरकर यांच्या माझ्या गोव्याच्या भूमीत या कवितेचं स्मरण होणार नाही असं होणार, ह्या कवितेचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ही कविता मी मुंबईहून निघतानाच असं ठरवलं होतं की आपण तिथे गेल्यावर ही कविता तिथं म्हणायची. म्हणजे इथे या स्थानाला भेट द्यायचं माझं नियोजितच होतं आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या काही कवितांचा आपण आनंद घ्यायचा, कविता म्हणायच्या, असं मी येताना तिथून ठरवून आलो होतो. रसिको, या प्रास्ताविकामध्ये मी आपला अधिक वेळ न घेता या कविता सादरीकरणाला मी सुरुवात करतो. कवितेचं नाव मी उलगडलंच आत्ताच मी सांगितलं की माझ्या गोव्याच्या भूमीत. तर जिथे या अनेक कवितांचा जन्म झाला, बाभ बोरकर यांनी कविता लिहिल्या, तिथून ही थेट तुमच्यासाठी ही माझ्याकडून ही गोव्याची भेट असं समजायला काही हरकत नाही. तुम्हा सर्व रसिकांसाठी
मी सादर करतो कविता माझ्या गोव्याच्या भूमीत. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. संपन्न निसर्ग लाभलेला हा गोवा. आपल्यापैकी अनेक जण गोवा फिरून गेले असतील, गोव्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरले असतील. आपण पाहू तिकडे आपल्याला नारळाची आणि माडाची अशी झाडं दिसतात, उंच झाडं. तेव्हा बोरकरांनी त्या भूमीचं वर्णन करताना पहिल्या कडव्यामध्ये काय म्हणले, नारळाचं जे पाणी, त्या पाणी कसं आहे ते मधाचं, गड्या नारळ मधाचे, इतकं ते गोड असे ते नारळ आहेत माझ्या गोव्याच्या भूमीमधलं. बोरकरांना आपल्या भूमीचं, या भूमीचं, गोमंतक पण आपण त्याला म्हणतो, त्या भूमीचं त्यांना प्रचंड अभिमान होता, गोवा या भूमीचा. आणि आमच्या गोव्याच्या या भूमीमधले जे नारळ आहेत ते कसे आहेत, मधाचे आहेत. आता याच्यामध्ये फार रसग्रहण करायला वाव नाही, सहज समजण्यासारखी कविता आहे. कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांच्या बाजूने लगत असणारे डोंगर, टेकड्या, पर्वत, यामधून वाहणारे झरे, यामधनं वाहणारे धबधबे, ते फेसाळणारं पाणी जणू काय आहे, दुधाचे घट जणू काय फुटलेत की काय, इतकं ते पांढरं शुभ्र धवल असं त्या ठिकाणी ते पाणी, ते धबधबे, ते झरे, अशी ही आमची गोव्याची भूमी आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास. आता कोकण काय, गोवा काय म्हणलं की आंबा, फणस, काजू, ही या झाडांची अक्षरशः त्या ठिकाणी आपल्याला लांबवर असं त्यांच्या रांगा किंवा बागात आपल्याला दिसतात. तेव्हा आमच्या गोव्याच्या भूमीमध्ये आंब्या फणसांची रास आहे. आंब्या फणसांची रास, फुली फळांचे पाझर. आणि या फुलांना जे पाझर फुटलेले तिथल्या गोव्याच्या भूमीमधल्या या फुलांना अक्षरशः त्या फळांचा जो रस आहे, तो फळांचा रस जणू काय त्या फुलांमध्ये वाहतो काय, आणि फुलांचा जो वास आहे तो फळांना येतो काय. असे हे एकमेकांमध्ये फुलं आणि फळं यांचे गुणधर्म एकमेकांमध्ये इतके बेमालूमपणे मिसळून गेलेले आहेत की फळांना त्या फुलांचा गंध, वास येतो, आणि फुलांमध्ये जणू काही त्या फळांचा रस सगळं उतरला की काय, असं या ठिकाणी विशेषतः आंबे आणि फणस या फळांना जो वास आहे तो इथल्या फुलांचा वास आहे, असं बोरकर हे त्यांच्या एका वेगळ्या शैलीमध्ये त्यांची जी सौंदर्यदृष्टी आहे त्या दृष्टीतून आपल्याला हे सांगतात. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारा पुढे, सोन्या चांदीच्या रे धारा. आता समुद्र म्हणलं की उन्हाळ्यामध्ये जो समुद्रावरून सुटणारा जो वारा आहे तो खारा वारा आहे. तो येणारा वारा, समुद्राचं पाणी खारट आहे त्यामुळे तो खारा वारा आहे. आणि पावसात दारा पुढे, सोन्या चांदीच्या रे धारा. पावसाळ्यामध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतो त्या धारांना जो रंग येतो तो सोन्याचा आणि चांदीचा, पिवळसर आणि पांढरा असे त्या ठिकाणी ते मध्ये मध्ये पडणारा जो पाऊस आहे त्यामध्ये सूर्याची किरणं, त्याची प्रतिबिंब मिसळल्यामुळे त्या धारांना रंग येतो, तो पिवळसर असा येतो, म्हणून त्याला सोन्या चांदीच्या धारा असा पाऊस या आमच्या गोव्याच्या भूमीमध्ये पडतो, असं बोरकर आपल्याला सांगतायत. या कवितेच्या माध्यमातून चित्रदर्शी शैली कवितेची कशी आहे ते आपल्याला बोरकरांच्या कवितेमधून पाहायला मिळते. आणि पुढचं कर्व काय अप्रतिम आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा. काय बरं,
चांदणं माहेराला येतं म्हणजे काय, तर बोरकरांनी सांगितलं असं की समुद्र जे मंथन केलं देव आणि दानव यांच्यामधून, ते समुद्र मंथन एक आख्यायिका आहे. त्या समुद्र मंथनामधून अनेक अशी रत्न वगैरे त्याचं मंथन झालं, ते सापडले. त्याच्यामध्ये चंद्र हा सापडलेला आहे. असं एक आपले एक पौराणिक कथा म्हणूया किंवा त्याची आख्यायिका आहे. तर त्या आख्यायिकेनुसार आता गोव्याला हा सगळा समुद्र गोव्याला जो आहे तो अरबी समुद्र, म्हणून चंद्र समुद्रामधनं सापडला, त्याचं मंथनामधनं तो मिळाला, म्हणून चंद्राचं माहेर म्हणजे समुद्र, तो सागर. आणि तो आमच्या गोव्याच्या तो गोव्याला प्रचंड मोठा तो समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि म्हणून गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा, म्हणून हा जेव्हा चांदणं पडतं पौर्णिमेला, लख असा प्रकारचा तो चंद्रप्रकाश, तेव्हा जणू ते चांदणं आमच्या भूमीमध्ये माहेराला आले. म्हणजे चंद्राची भूमी समुद्र आहे, त्याचा जन्म इथं झालेला आहे, म्हणून त्याचं हे माहेर आहे. अशा प्रकारची कल्पना बोरकरांची आहे. ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा, आणि पौर्णिमेला जे चांदणं पडतं किंवा तो चंद्र आकाशामध्ये उगवलेला असतो, त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या समुद्रामध्ये पडतं, तेव्हा जणू ते सगळं चांदणं म्हणजे संपूर्ण ते आकाशच जणू त्या सागराला भेटायला आले. आणि कसं भेटायला, ओलावल्या लोचनांनी, डोळे भरलेले, अशा एका भेटीला उत्सुक असलेले. आणि असल्यानंतर आपण कसं भेटल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आपल्या जीवलगांना भेटल्यानंतर, तशा प्रकारचे या ठिकाणी आकाशाची स्थिती झालेली असते जेव्हा त्या सागराला भेटायला येताना. तेव्हा हे म्हणजे चंद्र कुठे सापडला तर सागरामध्ये सापडला, म्हणून चंद्र हे त्याचं माहेर आहे. म्हणून आमचं गोवा हे चंद्राचं माहेर आहे, असं बोरकरांच्या तो कल्पना म्हणूया, कल्पनेचा तो कल्पना विलास आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीन फुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दावीन बोले. चाफ्याची झाडं इथे प्रचंड आहेत. चाफा, माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीन फुले, इतका चाफा फुललेला असतो की त्याच्यामधनं पानच दिसत नाहीत, म्हणून त्याला पानावीन फुले म्हणलेलं आहे. पान कुठं, इतकी त्याला चाफ्याची फुलं त्या लगडलेली असतात त्या चाफ्याच्या झाडाला. हां, आणि त्याची तुलना कशी केली, भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविन बोले. जे शब्दामधनं सांगता येत नाही अशा अनेकदा भावना आपण व्यक्त करतो, शब्दाविना अशा आपल्या अनेकदा भावना आपण व्यक्त करत असतो. तसं या ठिकाणी जो चाफा तो कसा फुललाय, तर जणू त्याला पानं नाही आहेत असं आपल्याला वाटतं. जसं शब्दांविना आपल्या भावना जसं बोलतात, तसा चाफा हा पानाविना जणू काय फुललाय की काय, अशी एक चित्र आपल्यासमोर बोरकर या कडव्यामधून उभं करतात. पुढे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाढ्या आईच्या माईने सोनं केवड्याचा हात. आता इथलं भात, साळीचा भात, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात. आहारामधलं भात हा इथला एक प्रमुख पदार्थ, आणि तो साळीचा भात. इथे भात हे उत्पादन म्हणजे तांदूळ हे उत्पादन या भूमीमध्ये, कोकणच्या संपूर्ण भूमीमध्ये तांदळाचंच हे उत्पादन असतं. आणि बाकी मग आंबा, फणस, काजू, सुपारी ही बाकीची जी झाडं आहेत त्याच्यामधनं त्याचं उत्पादन आहे. इथला माणूस त्याच्यावरती जगतो, म्हणजे हे विकून किंवा त्याचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. मासेमारी हे दुसरं एक त्याचं उदरनिर्वाह साधन आहे, ते आहे. पण इथे साळीचा रे भात, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाढी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात. आणि मग आमच्याकडे इतकं अगत्य, इतक्या प्रेमाने आणि त्याच्यामध्ये इतकं वात्सल्य आहे त्या आमच्या आलेल्या पाहुण्यांचं अगत्य किंवा त्याचं स्वागत किंवा त्याचा पाहुणचार करताना. त्यानं ते भात, आईच्या मायेनं, वाढी सोनं केवड्याचा हात. सोनं केवडा
आता सोनं केवढ्याचं म्हणजे गौरकांतीय इथल्या महिला ज्या आहेत गोव्याच्या, त्यांची जी कांती म्हणजे वर्ण हा गोरा आहे. आणि म्हणून ती जी त्या घरामधली जी गृहिणी आहे ती, म्हणून तिचा हात गौरवर्णीय, म्हणून तिला सोनं केवड्याची उपमा दिलेली आहे. सोनं केवड्या तसा रंग आहे, तसा आमच्या या गृहिणीच्या हाताचा रंग. ती तुम्हाला वाढताना कशी वाढते? मायेने वाढते, वात्सल्याने वाढते, आपुलकीचा भाव त्याच्यामध्ये असतो. आणि अशा प्रकारे तुम्ही गोव्याला जे आपल्यापैकी येऊन गेले असतील तर सगळ्यांना अनुभव घेतला असेल की किती लोक अतिशय प्रेमाने तुमच्याशी बोलतात. त्यांच्या भाषेमधली मार्दवता, एक वेगळा त्याला लहेजा आहे. इथली गोवा कोकणी भाषा आहे, तिला एक वेगळा असा काय म्हणतो आपण त्याला, त्या भाषेला असा एक लहेजा आहे, फार ऐकत राहावी अशी ती भाषा आहे. आणि इतके प्रेमाने ती लोक तुमच्याशी चर्चा करतात, गप्पा मारतात, विचारपूस करतात. तर ती सगळं याच्यामध्ये आहे. इथल्या गोव्याच्या भूमीतल्या माणसांचं गुणधर्म या कडव्यामधनं आलेलं आहे. आणि मी शेवटचं कडवं यामधली मी काही सिलेक्टिव्हच कडवी घेतलेली आहेत, निवडक कडवी घेतली आहेत. आणखी काही कडवी मी सोडून दिली आहेत. मला जेवढी या कविता सादरीकरणामध्ये भावली तेवढीच मी कडवी या ठिकाणी घेतलेली आहेत. आणि शेवटचं कडवं आहे, माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी. बोरकर असं म्हणतात की आमच्या गोव्याच्या भूमीच्या मातीचा रंग लाल आहे, रंग लाल आहे. आणि खरंच आहे, तो लाल रंग आहे. आता सुद्धा इथे आम्ही आता बोरकरांच्या निवासस्थानी त्या आवारामध्ये आहे ना, ते सगळं आवार सुद्धा लाल मातीचंच आहे. पुढचा रस्ता सुद्धा ती लाल माती आहे. त्यांच्या आजूबाजूचं घर परिसर पाहायला मी, पाठीमागचं जे परसदार वगैरे आहे त्या संपूर्ण ठिकाणी लाल माती आहे. आणि ह्या परिसरामध्ये पण लाल माती मला जागोजागी दिसली. तेव्हा ही लाल माती काय आहे? तर या ठिकाणी गोवा मुक्ती संग्राम झाला. जवळजवळ 400 वर्षाहून अधिक काळ हे गोवा हे परकीयांच्या स्वाधीन होतं, म्हणजे परकीयांचं राज्य या ठिकाणी होतं. हा इथे सगळ्यांना माहिती आहे. पोर्तुगीजांचं इथे राज्य होतं, म्हणजे इंग्रजांचं राज्य उर्वरित आपल्या देशावरती होतं, पण पोर्तुगीजांचं या ठिकाणी राज्य या गोव्याच्या भूमीवरती होतं. आणि त्यांच्या खुणा आजही आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर दिसतात. आणि तो इंग्रज जरी आपला भारत देश सोडून गेले तरी पोर्तुगीजांनी काय गोवा सोडलेलं नव्हतं. आणि आत्ता गोवा म्हणजे स्वतंत्र झालेला, मुक्त झालेला, पोर्तुगीजांच्या दास्यातून मुक्त झालेला आत्ता 60 वर्ष झाली. आणि हा पण इतकं वेगळा योगायोग आहे की गोवा मुक्ती दिनाच्या दिवशीच आम्ही गोव्यामध्ये होतो. अर्थात हे सगळं काहीही माहिती नव्हतं, गोवा मुक्ती दिन आहे किंवा काय, पण योगायोग सगळ्या गोष्टी घडत गेल्या. या गोवा मुक्ती दिनाच्या दिवशी या ठिकाणी गोव्यामध्ये काही ठिकाणी कार्यक्रम होते. आम्ही जिथे उतरलो होतो त्या परिसरामध्ये तिथल्याही काही कार्यक्रमांना आम्हाला सहजपणाने थोडंसं सहभागी होता आलं त्या मुक्ती दिनाच्या कार्यक्रमामध्ये. तर थोडंसं माझं त्यानिमित्तानेच हे विषयांतर झालं. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी. आता निळे पाण्याचा संदर्भ सगळ्यांना कळला. चोबाजूने सगळीकडे अरबी समुद्र आहे, त्याचं निळशार असं पाणी पाहत राहावं, असं बाजूला सगळी हिरवी गर्द आंबराई म्हणूया किंवा फणसाची ह्याची नारळाची झाडं आणि सगळी हा संपूर्ण जी किनारपट्टी सगळी जी आहे तिकडे आपण पाहावं तिकडे सगळा हिरवा रंग आणि पुढे पाण्याचा निळा रंग आणि माती लाल रंगाची आहे. काय अक्षरशः निसर्गाने सुद्धा रंगांची जिकडे उधळण केली आहे ह्या भूमीमध्ये. आणि लाल मातीचं का तर ती लाल रक्त सांडलेलं आहे ही भूमी स्वतंत्र करण्यासाठी. इथे अनेक आंदोलनं झाली त्या स्वातंत्र्याच्या संदर्भामधली आणि त्यामध्ये कारण आमची ही भूमी आहे, या भूमीवरती पोर्तुगीजांचं 400 वर्षाहून अधिक काळ इथे राज्य होतं आणि ती भूमी मुक्त करण्याकरता इथल्या लोकांनी आपल्या काय दिलंय प्राणार्पण केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे, आपलं रक्त सांडलेलं आहे. म्हणून ते रक्त ह्या भूमीमध्ये सांडलेलं आहे, म्हणून त्या भूमीचा रंग लाल आहे. अशी बोरकरांनी म्हणजे त्या मागची भावना आपली त्यांनी त्यातनं व्यक्त केलेली आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी. आणि आमच्या वेदना शुद्ध आहेत,
म्हणजे आम्ही कोणावरती आक्रमण नव्हतं केलं, पण आमच्याच या भूमीवरती आक्रमण झालं होतं. तेव्हा ही भूमी आमची मुक्त व्हायला पाहिजे, ही आमची शुद्ध भावना आहे, आमची ही वेदना शुद्ध होती, परंतु ती सुद्धा आम्हाला सहजासहजी ती भूमी आम्हाला मिळाली नाही. आणि म्हणून इथल्या मातीचा जो रंग आहे तो लाल आहे आणि सगळीकडे निळेशार पाणी आहे, हिरवी गर्द अशी त्या ठिकाणी सगळीकडे झाडी आहे. असं हे गोव्याचं सगळं वर्णन माझ्या गोव्याच्या भूमीत या कवितेमधून कविश्रेष्ठ बाबा बोरकर यांनी केलेलं आहे. ही कविता खरं तर गोव्याला मी येण्याच्या आधीच ही कविता वाचल्यानंतर गोव्याला मी कधी जाईन असं मला झालं होतं. आता त्यालासुद्धा बराचसा अवधी गेला. असं जरी आपण ठरवलं तरी सगळ्याच गोष्टी काय लगेच पूर्णत्वास जात नाही, त्याचेसुद्धा काही योग असतात किंवा काही वेळेला योग जुळवून पण आणावे लागतात. या ठिकाणी शेवटी आमचं येणं झालं आणि गेल्यानंतर बोरकरांच्या निवासस्थानाला भेट द्यायची हे माझं तेव्हाच ठरलं होतं. आणि तो छान आजचा दिवस माझ्यासाठी आहे, अविस्मरणीय असा तो क्षण आहे हा. म्हणजे एखाद्या कवीला जाऊन कवीच्या निवासस्थानी त्याला भेट देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आणि तीही बोरकरांसारख्या एका महान अशा निसर्ग कवी ज्यांच्या कविता अक्षरशः म्हणजे मी काय त्या कवितांचा आस्वाद किती घेऊ आणि किती नाही अशी माझी स्थिती. दुर्दैवानं मला बोरकर प्रत्यक्ष भेटायला मिळाले नाहीत आणि ज्यांच्यामुळे भेट झाली असती असे माझे परममित्र दवणे सर यांची माझी भेटच मुळात उशिरा झाली. कदाचित त्यांच्याशी लवकर भेट झाली असती तर मला बोरकरांपर्यंत सुद्धा पोहोचता आलं असतं. आणि तसं काय माझं या साहित्यिक अशी माझी कुठली पार्श्वभूमी म्हणा किंवा माझं बालपण सगळं ग्रामीण भागात गेल्यामुळे तशी कुठल्याही प्रकारची साहित्यिक किंवा सांस्कृतिक चळवळ माझ्या गावामध्ये नसायची किंवा अशा गोष्टींचं वेळ जे मला लागलं ते मुंबईमध्ये मी शिक्षक झाल्यानंतर. असो, ह्या सगळ्या हा वेगळा भाग विषयानंतर तुम्ही तो घेऊ नका. हे माझं मनोगत आहे थोडंसं. कविता या ठिकाणी आपल्यासाठी सादर करण्याचा मी स्वतः व्यक्तिशः आनंद घेतला आहे. आणि हे सगळं चित्रीकरण किंवा त्याचं ध्वनिमुद्रण चित्रीकरण या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझी दोन्ही मुलं चिरंजीव सौरभ आणि चिरंजीव क्षितिज या दोघांचं मला या ठिकाणी सहाय्य लाभलेलं आहे. माझी कवितेची वही न विसरता बॅगेमध्ये टाकण्याची खबरदारी माझी पत्नी सौ भारती हिने घेतली आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सहभागातून आपल्यापर्यंत ही कविता मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आता या ठिकाणी मी थांबतो. सगळ्यांना धन्यवाद.